नमस्कार, दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे। मी आकांक्षा जावडेकर। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे धाराशिवमधून। मराठवाड्याला पाऊस जरी ओसरलेला असला तरी पूरस्थिती ही अजूनही कायम आहे। प्रत्येक जिल्ह्यातील मोठ्या नद्या या अजूनही दुथडी भरून वाहत आहेत। अनेकांच्या शेतामध्ये आणि घरात पाणी शिरलंय। धाराशिवच्या संपर्क तुटलेल्या भोत्रा गावामध्ये एबीपी माझाची टीम पोहोचली आहे। गावात ये-जा करणारे सर्व दरवाजे, सर्व रस्ते हे बंद असताना स्थानिकांच्या मदतीने ट्रॅक्टरमधून एबीपी माझा ही भोत्रा गावामध्ये पोहोचली। मागील 5 दिवसांपासून गावाला सर्व बाजूंनी वेढा दिल्यामुळे संपर्क तुटलेला आहे आणि याच सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। जाणून घेऊया। आता आपण अशाच एका गावात जातोय की जे गेल्या 5 दिवसांपासून संपर्काच्या बाहेर आहे। तिथं प्रशासन पोहोचत नाही, गावातले शेतकरी त्यांचं दूध बाहेर आणू शकत नाहीत, कुणी आजारी पडलं तर त्याला उपचार मिळत नाही आणि अशा समस्येनं पुराच्या पाण्यामध्ये वेढलेल्या गावामध्ये आपण जातोय। हा समोरचा रस्ता बघितला तर खरं तर प्रमुख रस्ते जे गावाचे आहेत ते पूर्णपणे पाण्याने वेढलेले आहेत आणि आता गावाच्या शिवावरून जाणारा हा पांढरे रस्ता आहे, त्यावरूनही पाणी वाहत आहे। हा एकमेव रस्ता आहे की ज्या गावकऱ्यांना या रस्त्यावरून ये-जा करण्यात येते आणि दूध घेऊन जाताना गावाच्या बाहेर जाताना मोठी कसरत करावी लागते आणि म्हणूनच आता आपण ट्रॅक्टरच्या माध्यमातून हा गावातला प्रश्न जाणून घेण्यासाठी जातोय। हा सिनेचा कालवा जो आहे गावात आलेला त्याचं पाणी आपण पाहू शकतोय की जे शेत शिवारात पाणी गेलेलं आहे आणि याच पाण्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। खरं तर गावाच्या चहू बाजूला पुराचा वेढा आहे, त्यामुळं जे शेती पिकं आहेत ते पूर्णपणे पुराच्या पाण्याखाली गाळली गेलेले आहेत। ते किती नुकसान आहे हे आता आपल्याला दृश्य स्वरूपात दिसणार नाही, मात्र पुराची जी व्याप्ती आहे ती गावाच्या चहू बाजूला आहे आणि याच गावाचा लोकांचा आक्रोश दाखवण्यासाठी, लोकांच्या वेदना दाखवण्यासाठी या गावामध्ये आपण जातोय। आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, भोत्रा।